माऊलींचा पालखी सोहळा हा सातारा जिल्ह्यामध्ये पोहोचलेला आहे आणि सातारा जिल्हा ग्रामीण पोलिसांकडून सुद्धा मानवंदना देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर माऊलींच्या पालखीचं स्वागत करण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत या भागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक आहेत चंदन कुमार शर्मा। सर, आज तुम्ही पालखीचं स्वागत केलेलं आहे। गेले 5 ते 6 दिवस पालखी पुणे जिल्ह्यात होती, आज सातारा जिल्ह्यामध्ये आलेली आहे। कशा पद्धतीने आपण स्वागत केलं? आपल्याकडे आज पुणे ग्रामीण घटककडून सातारा जिल्ह्यामध्ये पालखीचे प्रवेश झालेला आहे। पुणे ग्रामीणमध्येही चांगल्या पद्धतीने बंदोबस्त लावण्यात आलेला होता, सातारामध्ये चांगल्या पद्धतीने बंदोबस्त लावण्यात आलेला आहे आणि यापुढे सोलापूर ग्रामीण आणि पंढरपूर या ठिकाणी जे आहे ते बंदोबस्त चांगल्या पद्धतीने लावण्यात येणार आहे। यांच्यामध्ये सर्व वारकरीने चांगले सहकार्य केलेलं आहे। फक्त वारकरी लोकांचे एकच आवाहन करायचे की ते आपण जे आहे ते गाडी जे वाहन जे आहे वारकरीसोबत त्यांच्यासाठी एक वेगळे रस्ता आणि वारकरीला पादचारीसाठी एक वेगळे रस्ता केलेले आहे, ते त्यांनी जे आहे ते याच रस्त्याचे वापर करावा। कारण की बरेच वेळ काय असतात की वारकरी लोक दुसरा जे वाहनचे रस्ता आहे त्यांच्यावर जातात आणि तिथे अपघात होण्याची शक्यता निर्माण होते। तर सर्व वारकरींना आम्ही आवाहन करतो की त्यांनी जे पादचारी मार्ग दिलेला आहे त्यांचाच वापर करावा आणि वाहनांसाठी वाहन पण पालखीचेच वाहन सर्व असते, परंतु तरी अपघाताची शक्यता होऊ शकतात, तर त्या मार्गावर जाऊ नये। आतापर्यंत सर्व वारकरीने चांगले उत्साहाने जे आहे ते पालखी सोहळा सादर करत आहे आणि आपल्या पोलीसकडूनही जे आहे ते त्यांना जितके शक्य असेल सर्व मदत देण्यात येत आहे। प्रशासनाकडूनही सर्व प्रकारची सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे आणि असंच ही पुढे पण राहतील। आणि यांच्यामध्ये जे आहे ते आपला सर्व पालखीचे विश्वस्त लोक आहेत त्यांच्यासोबत चांगले समन्वय आहे, त्यांच्यास आपली वेळोवेळी भेट होत असतात, वेळोवेळी मीटिंग होत आहे आणि त्यांच्यासोबतच आम्ही बरेच ठिकाणी प्रसाद वगैरे पण घेतो। त्यामुळे आपला चांगले समन्वय आहे आणि त्यांचे जे काही अडीअडचण आहे ते त्याचवेळी जे आहे ते त्यांच्याकडून आपण माहिती घेऊन त्यांच्या निराकरणाची उपाययोजना करत असतो। एकंदरीत जे आहे पालखी आतापर्यंत चांगल्या पद्धतीने आलेलं आहे आणि यापुढेही जे आहे ते चांगल्या पद्धतीने पालखी जे आहे ते आपला पुढे जाऊन शेवटी ते पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे। मी सर्व वारकरी यांना जे आहे ते पोलीस प्रशासनातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो। कोल्हापूर परिक्षेत्राचे सर्व जे आपला जिल्हे आहे तिथे त्यांच्यासाठी चांगले बंदोबस्त नियोजन करण्यात आलेलं आहे आणि हे वारी जे आहे आपलं सुरक्षित वारी राहतील अशा प्रकारची जे आहे विठ्ठलचरणी प्रार्थना करतो। आपल्यासोबत सातारा पोलीस अधीक्षक आणि पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक आहेत। सर, 6 ते 8 दिवस पालखी आपल्या हद्दीमध्ये होती, आता आपण सातारा पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे। कशी सेवा केली 6 ते 7 दिवस? आता जे 6 दिवस पालखी 11 तारखेपासून आजपर्यंत पुणे ग्रामीणच्या हद्दीमध्ये होती, त्याच्यात 53 किलोमीटरचा जे हे प्रवास होता पालखीचा, त्याच्याबरोबर वारकऱ्याच्या सुखद पद्धतीने झालेला आहे आणि कोणत्याही प्रकारचा स्टॅम्पीड किंवा कायदा व सुव्यवस्था किंवा इतर क्राईमची घटना घडलेली आहे जर आपण एक ॲक्सिडेंटची दुःखद घटना सोडली तर। आणि ओव्हरऑल जे आहे ते खूप अनुशासित पद्धतीने वारकरी आहे जे चालत गेलेले आहे। मुक्कामाच्या ठिकाणी विसाव्याच्या ठिकाणी चोखपणे बंदोबस्त लावण्यात आला होता, जागेजागेवर पोलीस मदत केंद्र होते। आता आज पालखी सोहळा जे आहे ते सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सर आहेत ते त्यांच्याकडे एंटर होत आहे। आपण पुढील माहिती सराकडे। तुम्ही इतके दिवस सेवा केली, आजही माऊलींचं दर्शन तुम्ही घेतलेलं आहे, तुम्हाला लाखो वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य मिळालं, त्याबद्दल हा मला ही संधी मिळालेली आहे। मागच्या वर्षी सुद्धा त्याचे गोदर पण काही वेळी आम्हाला हे सेवा करण्याची संधी मिळालेली आहे। आम्ही आभारी आहात, आम्हाला संधी मिळाली। थँक्यू। आपल्यासोबत सातारा पोलीस अधीक्षक आहेत, तुम्ही पालखीचं माऊलींचं स्वागत सुद्धा केले, रथाचं सुद्धा सारथ्य तुम्ही केलेलं आहे। कसं नियोजन असणार आहे? आता माऊली 4 दिवस तुमच्या जिल्ह्यात आहे, तसं पाहिलं तर जवळपास 5 दिवस आता माऊलींची पालखी ही सातारा जिल्ह्यामध्ये मार्गक्रमण करत असणारे 4 मुक्काम आपल्याकडे आहेत। एक आकर्षक असं उभं रिंगण आपल्या जिल्ह्यामध्ये लोणंदनंतर होणार आहे आणि त्याच्यामुळं सातारा पोलीस नेहमीप्रमाणेच अत्यंत उत्साहामध्ये सुसज्ज होऊन, तुम्ही जो प्रश्न मगाशी विचारला कशा पद्धतीने सगळं कर्तव्य पार पाडत आहे, तर मनोभावे अशा पद्धतीने सगळेजण काम करत आहेत। आमच्या सगळ्या अंमलदारांमध्ये, आमच्या सगळ्या स्टाफमध्ये अत्यंत हुरूपाचं वातावरण आहे आणि मला अशी इच्छा आणि अपेक्षासुद्धा आहे की वारकऱ्यांनी आणि सगळ्यांनी आणि विशेषतः साताराच्या ग्रामस्थांनी, साताराच्या नागरिकांनी या वारीला खूप चांगलं आपापल्या पद्धतीने जे काही योगदान आहे ते देऊन पोलिसांची मदत करून हा बंदोबस्त आणि ही वारी अत्यंत दिमाखात पार पडावी अशी मी इच्छा व्यक्त करतो। सगळा ग्रामीण भाग सुरू झालेला आहे, रस्ते छोटेसे आहेत, अशामध्ये वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी पोलिसांनी काय खबरदारी घेतली?
निश्चितपणे आपण सगळीकडं विविध ठिकाणी डायव्हर्जन पॉईंट्स लावलेले आहेत. 2 चांगले बायपास हे पूर्ण झालेत गेल्या वर्षीच्या नंतर. यावर्षी त्याच्यामध्ये पालखीच्या मार्गक्रमणामध्ये काही सुधारणा झाल्यात. जे डायव्हर्जन पॉईंट्स आहेत ते डायव्हर्जन पॉईंट्स याच्यासाठी बनवले आहेत की पुढे पालखी ज्या ठिकाणावरनं चाललेली असते, वारी ज्या ठिकाणावरनं चाललेली असते तिथं चोकअप व्हायला नको. आणि त्यामुळे हे सगळे डायव्हर्जन पॉईंट्स जे आहेत ते आपण ॲक्टिवेट केलेले आहेत. सगळ्या नागरिकांना विनंती आहे की या डायव्हर्जन पॉईंट्सवरती वाद न घालता सगळ्या भाविकांच्या दृष्टीने सुखकर व्हावा अशा पद्धतीचं नियोजन आहे. तर त्यांच्याशी तिथल्या पोलिसांशी वाद न घालता नेमून दिलेल्या मार्गानेच आपण दर्शनासाठी सुद्धा लाभ घेण्यासाठी यावं. खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर पुणे आणि सातारा, आता या पुण्याचा प्रवास करून माऊलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये पोहोचलेला आहे आणि पोलिसांनी सुद्धा भक्तिमय वातावरणामध्ये आज माऊलींच्या स्वागत केलेलं आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, नीरा.